आता कोण गेलेला आहे? कोण सांभाळेल मला? घरच्यांना त्यांचं पण बायपास केलेलं आहे सर. त्यांना मी 2-3 लाख रुपये घातलो. आता त्यांची काय परिस्थिती आहे का? काय अटॅक आला तर काय करायचं मी? मागच्या वेळेस एक माझा मुलगा वारलेला आहे. हे आता एक केस झाले. त्या वडिलांना आई वडिलांनी काय करायचं साहेब? सोलापूरमध्ये एका धक्कादायक आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. 48 वर्षीय राजेंद्र बाबूराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मयत व्यक्तीचे नाव राजेंद्र बाबूराव शिंदे असे आहे. ते गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 सोलापूर येथे राहत होते. दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास राजेंद्र शिंदे यांच्या मावशीच्या मुलीचे लग्न तुळजापूर येथे होते. त्यामुळे घरातील सर्वजण लग्नाला गेले होते. बहिणीने राजेंद्र यांना लग्नाला येण्याबाबत विचारले असता तुम्ही पुढे चला, मी माझ्या गाडीवर येतो असे त्यांनी सांगितले. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जेव्हा कुटुंबातील सदस्य परतले तेव्हा घराचे दार आतून बंद होते. वडील बाबूराव शिंदे आणि शेजारील लोकांनी दार उघडून पाहिले तेव्हा घरातील बाशाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत राजेंद्र यांचा मृतदेह आढळला. तातडीने त्यांना खाली उतरवून सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मयत राजेंद्र शिंदे यांच्या वडिलांनी माध्यमांसमोर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पत्नी आणि सासरच्या लोकांच्या सततच्या त्रासामुळे राजेंद्र यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्यावर कारवाई करून मला न्याय मिळवून द्या अशी मागणी वडिलांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण आणि कुटुंबातील वैयक्तिक विवाद याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. माझं नाव बाबूराव कोंडीबा शिंदे, राहणार विजापूर नाका 1 नंबर झोपडपट्टी. माझं वय 65. कालची जी घटना झाली साहेब, मी गेलो होतो तुळजापूरला लग्नाला. त्यानंतर रात्री आल्यानंतर ते घटना बघितली घरातली. आणि ह्याला याच्या अगोदर मुलाला ते सावंत म्हणून आहेत शिरपूरला पांडुरंग कारखाना, याची कोर्टात केस चालू आहे साहेब. दर महिन्याला पोटगी 3,000 रुपये भरत होतो. आणि मुलाचं नाव राजेंद्र बाबूराव कोंडीबा शिंदे. त्याच्या अगोदर त्याने म्हणत होता मला, मी कोर्टात कंटाळून गेलो, मला बाद झालं म्हणत होता. त्याला म्हणलं मी धीर दिलो, साहेब करू नको, असं करू नको. मुलाला म्हणलो करू नको, मी आहे ना, मी पुढे करतो काय. तर त्याने त्याच्या अगोदर त्याने सगळं संध्याकाळी सगळा कार्यक्रम करून टाकला साहेब. काय नाही, फाशी घेतली साहेब त्यांच्यामुळे. आणि त्यांचे नावं सांगतो, गणेश सावंत, त्याच्या मंडळीचं प्रेरणा सावंत शिंदे, आणि सासू सासरे 2 जण. चौघांनी केलं बघा. त्यांचे मुले बायकोला पाठवत नव्हते साहेब. किती वर्ष? तिथे 8 वर्ष साहेब, 8 वर्षापासून पाठवत नव्हते. त्यामुळे त्याने त्याच्या जीवाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. त्याचे माळशिरात मध्ये शिरपूर कारखाना, पांडुरंग कारखाना जवळच आहे. इकडं साईडला बाजूला घर आहे साहेब तिथं. मार्केट यार्डाला पण आता 1 महिना 1.5 महिना झालं. 4 लोक आले होते रात्री येताना. रात्रीची घटना आहे. 9 वाजता 4 लोक त्याला पकडले, मारले त्याला गाडीवर. मारल्यानंतर त्याने दवाखान्यात गेला. तसं उठला, त्यांच्या तोंडाला मास्क लावलेले होते. तो घरी येऊन मला सांगितलं, असं मला 4 लोकांनी मारलेत म्हणे. काय म्हणत होते, तू दिवस पेपर का मागतो? याने ओळखलं, मला चेहरा ओळखता आले नाही. दिवस पेपर का मागतो म्हणलं. याने म्हणला हे तिकडचे लोक सोडले ते गुंड लोक, आणि ते गुंड लोक सोडणारे गणेश सावंत. हो केलेले साहेब. यार्डाला पोलीस चौकीला पण केलेलं, विजापूर नाक्याला केलेले साहेब, तिथं पण केलेले. तिथला कागद पण दिलेला होता. परत दवाखान्याचं सर्टिफिकेट काढलेलं होतं. शेवटचं काय नाही, काहीच नाही. सकाळी झालेलं होतं बस. सकाळी तो गेला निघून कामाला साहेब. घरात कोण नव्हतं, कुलूप लावून गेला. त्याने गेला, मी गेलो साहेब. काय सकाळी बोलणं, व्यवस्थित गेला घरी. कामाला गेला. संध्याकाळी म्हणलं मी येत नाही, म्हणलं तुम्ही उशिरा मी या. मग आम्ही रात्री उशीर आलो साहेब. बघतो तर घरात हे. त्याच्या पुढे एक कागद पडलेला होता. ते कागद त्या पोलिसांनी घेतला. तो पण कोर्टाचा कागद निघालेला आहे. चिठ्ठी वगैरे नाही? चिठ्ठी वगैरे पाकिटात काहीच निघालं नाही. काहीच नाही. 200-300 रुपये होते पाकिटात. बघितले त्यांनी, त्याच्यात काय पैसे वगैरे निघाले नाही, काही नाही. मग आम्ही म्हणलो पोलिसांना, हे फक्त तक्रार त्यांच्या नावावरच आहे साहेब. त्यांना कंटाळून तो मुलगा वारला.
फाशी घेतली. तुमची मागणी काय आता? आम्हाला एकच मागणी साहेब, त्यांना चौघांना काय तर त्यांचा याच्याबरोबर काय तर व्हायला पाहिजे. जर केस चालत असेल मग त्यांनी कसं करायचं, कुठले पैसे भरायचं? मागच्या वेळी एक माझा मुलगा वारलेला आहे, हे आता एक केस झाले. मग त्या वडिलांनी आई वडिलांनी काय करायचं साहेब? मला किती मुलं? मला 2 मुलं, एक मुलगा वारला 15 साली, म्हणजे ते 1915ला का कितीला वारला ते, तेव्हा एक मुलगा वारलाय. ते पण असं याच्यामध्ये गेला. आणि ही मुलगी तिकडे गेली, सुनबाई ते 2 मुलं आहेत, 2. नांदायला जाते म्हणून गेलेले, आपलं येते म्हणून परत गेलेले, तिकडेच राहिले. मग तिथून आम्ही नुसत्या वाऱ्या करत गेलो बघा साहेब. काय करायचं आई बापांनी? आता म्हातारपणी कुठले पैसे काढायचे, आम्ही काय खायचं? आता सांभाळणारा जो आहे आता तोच व्यक्ती कोण यात गेलं? निघून गेलेला आहे. कोण सांभाळेल मला? घरच्यांना त्यांचं पण बायपास केलेलं आहे सर. त्यांच्या पत्नी त्यांना मी 2-3 लाख रुपये घातलो. आता त्यांची काय परिस्थिती आहे का? काय अटॅक आला तर काय करायचं मी? आता कोणाकडे बघून जगायचं? कोणाकडे बघू आता? Now and press the bell icon. Never miss a